मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हे जे सेकंड आर्टिकल आपलं इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये दोन सब आर्टिकल्स आहेत. एक आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. दोन मेथड. पहिली मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड मेथड ॲडजॉइंट मेथड. जी फर्स्ट मेथड आहे त्याची डेफिनेशन आहे ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. आता जे डेफिनेशन्स आहे ते मी शॉर्टमध्ये लिहितो, त्याची पेज पण तुम्हाला शेअर करतो, तो डिस्प्ले होत असेल तुम्हाला. ठीक आहे, कारण याचे डेफिनेशन्स आहेत एक्झामला जे विचारले जात आहे. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ए इंटू ए इनवर्स और ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. याच्यामध्ये दोन नोट आहेत. फर्स्ट नोट आहे मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इनवर्स इज एक्झिस्ट. एखाद्या मॅट्रिक्सचा जर इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ठीक आहे. तर सेकंड नोट आहे, सेकंड नोट इम्पॉर्टंट आहे की इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए इज एक्झिस्ट इफ डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0. एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स तुम्ही त्याच वेळेस सॉल्व्ह करू शकता ज्यावेळेस त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल, आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असतो त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. समजतंय. आणि डिटर्मिनंट झिरो आला तर सिंग्युलर मॅट्रिक्स. क्लास 11th मध्ये बघितलं आपण. ठीक आहे. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता हे जे इनवर्स सॉल्व्ह करायचं त्यासाठी काहीतरी प्रोसिजर असणार आहे. काय प्रोसिजर आहे बघायचं आपल्याला. काय प्रोसिजर आहे बघा. प्रोसिजर टू फाइंड इनवर्स. त्यामध्ये एवढे स्टेप्स करायचे. ते थोडंसं वाटेल तुम्हाला कन्फ्युजिंग किंवा लेंदी, हे सगळं आपल्याला वाचत बसायचं नाही ना, पाठ करायचं आहे. सिंपल वर्डमध्ये सांगतो, जे तीन टर्म्स आहेत हे तीन टर्म आपल्याला 1 आणायचे आणि रिमेनिंग टर्म 0 आणायचे. ठीक आहे. ते दिलं पाहिजे इथं. मी काय सांगतो तुम्हाला, तीन टर्म काय असणार, 1 आणि रिमेनिंग टर्म 0. बघा पहिले काय लिहिलं, रिड्यूस a11 टू 1. मी सांगितलं ना a1 पाहिजे. ओके. देन रिड्यूस a21 a31 टू 0. a21 a31 0. देन रिड्यूस a22 टू 1. a22 किती आला पाहिजे, 1. मी सांगितलं नाही, 3 काय आला पाहिजे, 1. a22 काय सांगितलं त्याने, 1. ओके. देन रिड्यूस a12 a32 टू 0. a12 a32 काय आला पाहिजे, 0. देन a33 1. reduce a33 to 1 and reduce a13 a23 to 0. म्हणजे प्रत्येक कॉलम मध्ये एक वन टाइम काय आहे, 1 येणार आहे. बरं, फर्स्ट कॉलम मध्ये फर्स्ट प्लेसला 1 आला, अदर 0. सेकंड कॉलम मध्ये सेकंड प्लेसला 1 आला, अदर 0. थर्ड कॉलम मध्ये थर्ड प्लेसला 1 आला, अदर्स 0. ठीक आहे. या थिअरेटिकल पार्ट थोडासा कन्फ्युजिंग वाटतो, पण एक्झाम्पल एकदम इझी आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय बघा, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजे काय सांगितलं आपण नोटमध्ये, तुम्हाला नोटमध्ये सांगितलं होतं की ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे त्याला म्हणायचं इन्व्हर्टिबल. आणि कुठल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे कसं सॉल्व्ह करायचं, त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट काय करायचे, सगळ्यांचे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे. डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असेल. ठीक आहे. अजून एक सांगतो, जर सपोज एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट असेल तर त्याचे किती इन्व्हर्स पॉसिबल आहे. जेईसाठी किंवा सीईटीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याचे किती इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल. प्रत्येक मॅट्रिक्सचा एक आणि एकच इन्व्हर्स एक्झिस्ट असतो, म्हणजे युनिक इन्व्हर्स एक्झिस्ट असतो प्रत्येक मॅट्रिक्ससाठी. ठीक आहे. ओके. फर्स्ट ए इज 2 1 4 2. Therefore, determinant A is equal to 2 1 4 2. Determinant जर सॉल्व केला आपण तर 2 into 2 4 4 into 1 4 4 minus 4 0. Determinant A is equal to 0. Therefore, A is inverse matrix A is not invertible. इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचं आपल्याला. हा क्वेश्चन नंबर 2 चा मॅट्रिक्स आहे, त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. डिटर्मिनंट A इज इक्वल टू डिटर्मिनंट cos थीटा sin थीटा minus sin थीटा cos थीटा, which is equal to cos theta into cos theta, cos square theta.
साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा, तर मिडलचं साइन काय होतं पहिलं मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर आणि एक मायनस, म्हणजे काय होणार मायनस साइन स्क्वेअर थीटा which is equal to cos square theta minus into minus plus sin square theta, and cos square theta plus sin square theta is 1. Determinant of A is not equal to 0. 0 आहे का नाही, तर 0 नसेल तर याचा इनवर्स एक्झिस्ट होईल आणि हा जो मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल होईल. इथे लिहिणार काय करणार आपण, therefore matrix A is invertible. ठीक है. क्वेश्चन नंबर 3 मध्ये डायरेक्ट मॅट्रिक्स घेतलायचा. ठीक आहे, डिटर्मिनंट घेतलायचा. जर डिटर्मिनंट जर सॉल्व केला आपण तर काय बघा 1 into this 1 into 3 is 3, 2 into 2 is 4, minus plus minus second term 3, 3 चा column 3 चा row delete, 3 into 3 9 minus 1 into 2 is 2, then plus 2 into 3 into 2 is 6, 1 into 1 is 1, which is equal to 1 into 3 minus 4 is minus 1, minus 3 into 9 minus 2 is 7, plus 2 into 6 minus 1 is 5, which is equal to minus 1 minus 3 into 7 21 plus 5 into 2 10, minus 1 or minus 1 minus 21 is minus 22 plus 10, which is equal to minus 12, and therefore which is not equal to 0. determinant 0 आला नाही आला, तर determinant 0 नसेल तर ह्याचा इनवर्स एक्झिस्ट होणार आहे, म्हणजे तो मॅट्रिक्स असेल इन्व्हर्टिबल. इथे काय लिहिणार आपण, therefore matrix A is invertible. Example number 2 मध्ये find the inverse of A is equal to 1 2 3 4 by ET. ET means elementary transformation. ठीक आहे, आता जर इनवर्स फाइंड आउट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा काय असायला पाहिजे, तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपल्याला डिटरमिनंट सॉल्व करून घ्यावं लागेल. तर डिटरमिनंट 0 आला तर पुढे सॉल्व करायची गरजच लागणार नाही. ठीक आहे, डिटरमिनंट इज इक्वल टू 1 2 3 4. डिटरमिनंट जर आपण सॉल्व केला तर 1 into 4 is 4, 3 into 2 is 6, 4 minus 6 is minus 2. Determinant A is not equal to 0, therefore A inverse is exist. जर डिटरमिनंट 0 आला असता तर इनवर्स सॉल्व झाला असता. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा इनवर्स सॉल्व करायला तुम्हाला ती कुठलीही मेथड असो, ॲडजॉइंट मेथड असो किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असो, काय करणार आपण पहिल्यांदा डिटरमिनंट सॉल्व करणार. ठीक आहे, ओके. नाउ A into A inverse is equal to I. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये स्टेप नंबर 1 प्रत्येक वेळेस करायची आपल्याला. ठीक आहे, A into A inverse is equal to I. A म्हणजे काय, गिवन मॅट्रिक्स 1 2 3 4. A inverse फाइंड आउट करायला आपल्याला. I means आयडेंटिटी मॅट्रिक्स, 2 by 2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण 2 by 2 चाच का घेतला, कारण इकडे 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे A, म्हणून इकडे पण आयडेंटिटी काय केला आपण 2 by 2 चा मॅट्रिक्स घेतला. ठीक आहे, आता करायचं काय प्रोसेस, प्रीवियस मध्ये तुम्हाला प्रोसेस लिहून दिली तुम्ही. इथं काय करायचं, ते डायगोनल मध्ये एलिमेंट्स आहेत ते काय करायचे 1 आणि रिमेनिंग 0 करायचे. म्हणजे आपल्याला हा जो एलिमेंट आहे आणि हा एलिमेंट काय पाहिजे 1 पाहिजे. आता ऑलरेडी 1 आला म्हणजे काय करायची गरज नाही. आता काय करायला लागेल, हा एक 0 आणायचा, इथला एक 0 आणायचा आणि इथं 1 आणायचा. ठीक आहे, प्रोसेसने जाऊ. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला 0 पाहिजे. काय करायचं बघा, R2 इथे आपण यूज R2 2 R2 minus 3R1. समजतं काय केलं, R2 2 R2 minus 3R1 which is equal to, आता
चेंज कशामध्ये होणार आहे R2 मध्ये, R1 मध्ये चेंज होणार आहे काय काही नाही, त्यामुळे R1 ॲज इट इज, R1 काय येणार 1 2. आता सेकंड काय आहे R2 minus 3R1, साईडला रफ कॅल्क्युलेशन करून घेऊया. R2 minus 3R1, R2 किती आहे 3 आहे, R2 किती आहे 4, R2 मध्ये दोन एलिमेंट आहेत ना, ठीक आहे. R2 minus 3 into R1 minus 3 into R1, that is R1 किती आहे 1, ओके. इथं 4 minus 3 into काय येणार 2, 3 minus 3 काय येणार 0, 4 minus 3 into 2 6, that is इथं काय काय होगा 3 into 2 6, 4 minus 6 is minus 2, म्हणजे इथला एलिमेंट काय आहे -2, ठीक आहे. ओके, हा इनवर्स ॲज इट इज. आता बघा इकडे पण चेंज होणार, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन तर राईट साईडला पण करायचं आपल्याला, त्यामुळे पहिला रो जो आहे तो ॲज इट इज, ठीक आहे. आता सेकंड रो मध्ये काय आहे R2 minus 3R1, 0 आहे 1, दोन एलिमेंट आहेत ना 0 आणि 1. R2 minus 3R1, R2 minus 3 into R1 मधला एलिमेंट इथं 1, इथं R1 मधला एलिमेंट 0, इथं 0 minus 3 काय आला -3, इथं येणार -3, इथं 1 minus 3 into 0 0, that is 1 minus 0 is 1, इथं आला 1, ठीक आहे. प्रत्येक वेळेस फक्त कॉन्सन्ट्रेट ह्या मॅट्रिक्सवर करायचं आपल्याला, इकडे जो मॅट्रिक्स आहे तो ऑटोमॅटिक येत जातो, फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट याच्यावर करायचं. इथं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं, ठीक आहे. प्रोसेस काय झाली तुम्हाला, हे डायग्राममध्ये एलिमेंट 1 आणायचे, बाकी 0. तर डायग्राममध्ये पहिला एलिमेंट 1 आला, त्याच्या खालचा 0 आला. आता हा जो एलिमेंट आहे तो आपल्याला 1 आणायचा, मग काय करावं लागेल, याला -2 ने डिवाइड करावं लागेल. तेच करायचं आपल्याला R2, that is minus use -1/2 into R2, ठीक आहे. काय होईल 1 2 0 1, तर 1 कसा आला -2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय आला 1. काय केलं या -2 ला -1/2 ने मल्टिप्लाय केलं, अदरवाइज -2 ने डिवाइड केलं, आन्सर काय आला 1. A इनवर्स ॲज इट इज इक्वल टू राईट साइडला पण तीच प्रोसेस करायला लागणार 1 0, इथं काय आला -3 डिवाइडेड बाय -2, 3 डिवाइडेड बाय 2, आणि इथं 1 डिवाइडेड बाय 2. क्लियर. ओके, नेक्स्ट एकच टर्म राहिले बघा, डायगोनल मध्ये एलिमेंट काय पाहिजे 1 आणि रिमेनिंग 0, फक्त एवढा जो एलिमेंट आहे तो 0 आणायचा आहे, आन्सर संपला, ठीक आहे. सांगून काय करता येईल आपल्याला, यूज R1 to R2 minus 2R2, sorry R1 to R1 minus 2R2, which is equal to 1. आता चेंज कशामध्ये होणार आहे R1 मध्ये, काय करायचं आपल्याला R1 घ्यायचं आणि त्यातून 2R2 मायनस करायचं, ठीक आहे. इथं तर काही चेंज होणार नाही, तर 0 म्हणजे टर्म काय आहे 1, आणि इथं चेंज होईल काय R1 ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, -2 into R2 किती आहे 1, 2 minus 2 into 1 is 2, and 2 minus 2 0, इथं टर्म काय आहे 0, आणि तो सेकंड रो होता तो काय आहे 0 1. ठीक आहे. राईट साइड मध्ये पण सेम करावं लागेल, ठीक आहे. राईट साइड मध्ये काय बघा, पहिला जो एलिमेंट आहे तो आहे 1 आहे, दुसरा एलिमेंट आहे 0, पहिला एलिमेंट 1, दुसरा एलिमेंट 0. काय करायचं आपल्याला R1 लिहून घ्यायचं, R1 लिहून घेतला आपण, त्यानंतर मायनस R1 नंतर मायनस 2R2, 2 into R2 मध्ये हे दोन एलिमेंट काय बघा 3 डिवाइडेड बाय 2, आणि इथं 1 डिवाइडेड बाय 2, which is equal to, तर 2 get cancel, 1 minus 3 minus 2, म्हणजे इथं टर्म काय आली -2. सेकंड इथं 2 get cancel, and 0 minus 1 minus 1, इथं काय आला -1. आणि हे जे टर्म्स आहेत 3/2 आणि 1/2 हे तर राहिले जातील, 3/2
अँड 1 डिवायडेड बाय 2. आता असं ज्या वेळेस होईल की तुमचा जो लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइडला आयडेंटिटी मॅट्रिक्स आला हा, त्या केसमध्ये जो राईट साइडचा एलिमेंट, राईट साइडचा मॅट्रिक्स आहे तो असेल आपला ए इनव्हर्स. समजताय? कधी लेफ्ट साइड मध्ये काय आलं पाहिजे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा 2/2 होता म्हणून 1 0 0 1 आला. हा जर 3/3 असेल तर काय आला असतं? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. 3/3 मध्ये बघूया आपण. आता फक्त एवढंच क्लिअर करा. ठीक आहे? इथं काय करणार आपण? देअरफॉर ए इनव्हर्स इज इक्वल टू -2 3/2 -1 1/2. हा असेल आपला ए इनव्हर्स. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघा, आता 3/3 चा मॅट्रिक्स आहे. फाइंड द इनव्हर्स ऑफ ए, एक मॅट्रिक्स दिला आणि सांगितलं पाहिजे ET, दॅट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे? असं ज्याला यूज केलं जाते शॉर्ट फॉर्म. माझ्याकडे स्पेस वगैरे थोडंसं कमी आहे त्यामुळे मी शॉर्टकट यूज केलं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे? आता मी तुम्हाला सांगितलं इनव्हर्स काढायचं असेल मेथड कुठली असेल, पहिली स्टेप सेम आहे. काय पहिली स्टेप? डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आपल्याला. ठीक आहे? डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तरच पुढे सॉल्व्ह करायचं, अदरवाईज सॉल्व्ह करायची गरज नाही. कारण जर डिटर्मिनंट 0 आला तर इनव्हर्स एक्झिस्ट होणारच नाही. सोल्युशन: डिटर्मिनंट A इज इक्वल टू 3 2 6 1 1 2 2 2 5. ओके? तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. हा डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट मॅट्रिक्स सिंबल मध्ये डिफरन्स आहे. ओके? नाउ 3 into 3 चा कॉलम, 3 चा रो डिलीट काय एवढा आहे मायनर 1 2 2 5. that is 1 into 5 is 5 minus 2 into 2 is 4 minus 2 into 2 चा कॉलम, 2 चा रो डिलीट 1 2 2 5. that is 1 into 5 is 5 minus 2 into 2 is 4. ठीक है? ओके. प्लस नेक्स्ट इधर में खाली है प्लस स्पेस भरपूर लगा. ओके. प्लस नेक्स्ट टर्म दैट इज 6 into काय होगा? 6 चा कॉलम 6 चा रो डिलीट होईल. त्या केस मध्ये मायनर एवढा राहील 1 into 2 is 2 and minus 1 into 2 is 2 which is equal to 3 into 5 minus 4 is 1 minus 2 into 5 minus 4 is 1 plus 6 into 2 minus 2 is 0 which is equal to 3 into 1 is 3 minus 2 into 1 is 2 plus 6 into 0 is 0. That is 3 minus 2 which is equal to 1. Determinant of A is equal to 1. That is determinant A is not equal to 0. Therefore A inverse exists. A into A inverse is equal to I. A काय बघा? हा जो A आहे तो लिहून टाकूया आपण 3 2 6 1 1 2 2 2 5 into A inverse is equal to I. I म्हणजे काय आता? आयडेंटिटी. आता आयडेंटिटी किती येणार? 3/3 येणार. 1 0 0 0 1 0 and 0 0 1. समजतंय बघा? प्रीवियस एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं? आयडेंटिटी 2/2 चा घेतला होता. इथं 3/3 चा. प्रीवियस मध्ये 2/2 चा का घेतला होता? कारण इकडे जो A होता तो 2/2 चा होता. इथं 3/3 चा काय घेतला आपण? कारण इकडे जो A तो काय आहे? 3/3 चा. ठीक आहे? ओके. प्रोसेस क्लिअर लक्षात ठेवा. नंबर ऑफ एक्झाम्पल्स करू नका. 10 15 असे एक्झाम्पल करू नका. प्रोसेस लक्षात ठेवा. प्रोसेस काय आहे? आपल्याला या डायग्राम मध्ये 1 पाहिजे. समजतंय का? या डायग्राम मध्ये आपल्याला काय पाहिजे? 1 आणि रिमेनिंग सगळे 0 करायचे. ठीक आहे? प्रोसेस कशी स्टार्ट करायची? पहिल्यांदा याला 1 करायचा, त्याच्या खालचे 2 0. त्यानंतर काय करायचं? मिडलला 1 करायचा, हे 2 0 करायचे. त्यानंतर थर्ड एलिमेंट 1 करायचा आणि रिमेनिंग 0. समजतंय? प्रत्येक कॉलम मध्ये एकदा आपण काय करणार? 1 ही एंट्री आणणार. समजतंय? ओके. आता मला इथं 1 पाहिजे. मी सिंपली हा रो इंटरचेंज केला तर 1 येऊन जाईल. ठीक आहे? म्हणजे काय कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही. मी तर काय करतो? यूज R1 interchanging with R2. Wait. 1 1 2
3 2 6 and 2 2 5. काय केलं समजतंय का बघा, 1 1 2 हा जो R2 होता, R2 ला मी R1 केलं आणि R1 ला R2, सिंपली एवढंच केलं, बाकी चेंज काही केलेलं नाही. नाउ A इनवर्स इज इक्वल टू, इथं पण सेम करणार आपण. ठीक आहे, काय ना पहिला जो रो आहे तो येणार 0 1 0, जो दुसरा रो येणार आहे तो येणार 1 0 0, तिसरा येणार आहे 0 0 1. ठीक आहे, ओके. आता हे झालं की पहिला जो ह्याची एंट्री आपल्याला 1 पाहिजे ती. ठीक आहे, आता ह्या ज्या दोन एंट्री आहेत त्या आपल्याला काय आणायचे 0. काय करता येईल बघा, यूज. आता ॲट टाइम करूया आपण ह्या दोन्हीसाठी. काय करूया, R2 मायनस 3R1. हे आपल्याला हे तुम्हाला शिकायला पाहिजे किंवा हे तुम्हाला समजायला पाहिजे की हे लॉजिक कशी यूज करणार आपण. हीच एंट्री आपण का आली. ठीक आहे, कारण मला जर इथं 0 आला असेल तर मला 3 मल्टिप्लाय करणार आणि मायनस करणार. ठीक आहे, तसे सिमिलर इथं समजायला पाहिजे तुम्हाला. इथं काय करणार नाही, R3 ज्याच्यामध्ये चेंज करायचं तर लेफ्ट साईडला लिहून द्यायचं. R3 मध्ये चेंज करायचं ना मला, कारण इथं 0 आणायचं. R3 मध्ये चेंज केला मी. आता इथं 0 कसा आणणार मी, इथं R3 येणार मायनस 2R1. 2R1 का, कारण मला 2 मल्टिप्लाय करणार आणि आता मायनस करणार, आन्सर काय ऑटोमॅटिकली 0. ठीक आहे, आता हे सगळं सॉल्व्ह करून घेऊया आपण. काय करूया, पहिला जो रो आहे तो ॲज इट इज, दॅट इज 1 1 2. सेकंड आणि थर्ड रो मध्ये चेंज होतो. ठीक आहे, आता सेकंड आणि थर्ड रो मी लिहून घेतो. पहिल्यांदा सेकंड रोचे एलिमेंट लिहून घेतो. प्रत्येक वेळेस रफ कॅल्क्युलेशन करून घ्या. त्यानंतर थर्ड रोचे एलिमेंट 2 2 5, हे रफ कॅल्क्युलेशन करायचे. ओके ओके, त्यानंतर काय इथे काय लिहिलं बघा, R2 लिहिला आपण. R2 मायनस 3 इंटू R2 मायनस 3 इंटू R2 मायनस 3 इंटू काय R1 आहे. R1 मध्ये एलिमेंट कुठले बघा, 1 1 2 लिहून घेतो मी. 1 1 2 विच इज इक्वल टू, सिंपली सॉल्व करायचं आणि सगळ्याचं 3 मायनस 3 काय आहे 0, 2 मायनस 3 मायनस 1, इथे काय आहे 3 इंटू 2 6 आणि 6 मायनस 6 0. आता ही जी एंट्री आहे 0 मायनस 1 0, हे कुठे लिहिणार आपण, इथे लिहिणार 0 मायनस 1. क्लिअर, ओके. आता इथली एंट्री इथे काय आहे 2 2 5 आहे. काय होतं R3, मग R3 लिहून घेतला आपण मायनस 2 इंटू R1 मायनस 2 इंटू R1. R1 कुठे बघा, काय R1 1 1 2 लिहून घेऊया. 1 1 2 which is equal to 2 minus 2 0, 2 minus 2 0, 2 into 2 4, 5 minus 4 1. एंट्री काय लिहिली बघा 0 0 1. ठीक आहे, इंटू A इनवर्स इज इक्वल टू. हे जे काय केलं आपण राईट साइड मध्ये पण चेंजेस करावे लागतील आपल्याला. मग राईट साइड पण लिहून घेऊया आपण. रो 1 as it is 0 1 0, रो 1 as it is. रो 2 आणि रो 3 मध्ये चेंज होईल. रो 2 लिहून घेऊया पहिल्यांदा 1 0 0, रो 3 0 0 1. ओके, आता बघा काय लिहिलं R2 मायनस 3R1. R2 आहे R2 मायनस 3 R1. R1 काय बघा, R1 आता इकडं नाही घ्यायचं, इथलाच घ्यायचं. R1 काय ना 0 1 0 0 1 0. आता 3 into 0 काय आहे 0, 1 minus 0 1, 0 minus 3 minus 3. इथं काय आहे 0 1 minus 3 0 1 minus 3 and 0. ठीक आहे, ओके. लास्ट वन that is 0 0 1. इथं काय बघा R3, मग आपण R3 लिहिलं 0 0 आहे 1. आता काय R3 मायनस 2 मायनस 2 इंटू R1. R1 काय आपला 0 1 0 0 1 0 which is equal to 0 minus 2 into 0 0 0 minus 2 into 1, that is minus 2, and 1 minus 0, that is 0 0 minus 2 0. Okay,
आता बघा इथली टर्म 1 आणली, याच्या खाली 0 आणल्या, त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं 1 आणायचं आणि त्या इथल्या दोन टर्म 0 आणायच्या. आता इथं जर 1 आणायचं असेल तर काय करायला लागेल, मायनसनं मल्टिप्लाय करायला लागेल. पूर्ण कॉलम पूर्ण रोला काय करू आपण मायनसनं मल्टिप्लाय करून टाकू. काय बघा यूज -1 into R2 वेट काय बघा 1 1 2 चेंज कशामध्ये होणार फक्त R2 मध्ये होणार. R1 R3 ॲज इट इज 1 1 2. इथे काय होणार 0 नंतर -1 ला 1 मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर काय होणार +1 0 1 0 and last 0 0 1 0 0 1. into A inverse is equal to 0 1 0. इथं पण काय येणार मायनसच्या जागी प्लस येणार, प्लसच्या जागी मायनस, म्हणजे इथे काय येणार -1 3 0 0 -2 0 0 -2 0. ठीक आहे ओके. आता बघा मॅट्रिक्स कुठपर्यंत आलाय बघा. आपला प्रोसेस काय होते त्याच्यामुळे सांगता होता प्रोसेस काय होती आपली, हा एलिमेंट 1 आणायचा आणि याच्या खालचे 0, त्यानंतर इथला 1 आणायचा आणि इथल्या आणि इथला 0. आता आपण काय केलं, आपण कुठपर्यंत आलो, आपण हा मिडलची टर्म आहे, मिडलची टर्म 1 आणली. आता राहिले काय फक्त ह्याला आपल्याला 0 आणायचं. ठीक आहे. आता याला जर आपल्याला 0 आणायचं असेल तर काय करायला लागेल, ह्या R1 ला R2 मधून मायनस करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे चेंज कशामध्ये करायचं R1 याच्यामध्ये चेंज करायचं त्याला लेफ्टला द्यायचं. यूज R1 minus use R1 to R1 minus R2. ठीक आहे, काही 1 1 2 सॉरी याच्यामध्ये चेंज करायचं ना आपल्याला, R1 minus R2 करायचं. 1 minus पहिल्यांदा लिहून घेतो मी R1 1 1 2 minus R2. R2 काय बघा 0 1 0 1 minus 0 1 1 minus 1 0 2 minus 0 2. ठीक आहे, आन्सर काय आहे 1 0 2. म्हणजे फर्स्ट रो काय आहे 1 0 2 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला राईट साइडला पण सेम करावी लागेल. काय केलं आपण R1 minus R2 R1 minus R2 R1 लिहून दिलं 0 1 0 minus R2 R2 काय बघा R2 -1 3 0 minus minus plus 1 1 minus 3 minus 2 0 minus 0 0. That is 1 minus 2 0. Okay, and minus 1 3 0. Remaining 0 minus 2 0. मग आपली प्रोसेस काय होतं, आपल्याला करायचं काय होतं की या डायगोनलमध्ये सगळे 1 आणायचे होते, किंवा पहिल्या गोष्ट अजून एकदा बघूया. इथं आपल्याला 1 आणायचं आणि ह्या दोन ठिकाणी बघा मी जे रेडनं मार्क करतो तिथं आपल्याला काय आणायचं होतं 1 आणायचं होतं. ठीक आहे. आता जे मी ब्लॅकनं मार्क करणार आहे, तिथं आपल्याला काय आणायचं, या ब्लॅकच्या ठिकाणी काय आणायचं आपल्याला 0 आणायचं. समजतंय बघा. जे मी रेडनं मार्क केलं तिथं काय आणायचं 1 आणि जिथं ब्लॅकनं मार्क केलं तिथं काय आणायचं 0. ठीक आहे. बघा आपल्याला डायगोनलमध्ये 1 आणायचं होतं, बघा डायगोनलमध्ये 1 आलाय आणि त्यानंतर आपल्याला काय आणायचं होतं सगळं ब्लॅक स्पॉटला 0. फक्त एक स्पॉट राहिला तो म्हणजे हा, इथं फक्त 0 आणला की आपलं काम संपलं. ठीक आहे. प्रोसेस अजून एकदा लक्षात घ्या. पहिली टर्म 1 आणायची, त्याच्या खालचे हे जे दोन ब्लॅक बॉक्स आहेत ते 0. त्यानंतर काय करायचं मिडल टर्म 1 आणायची इथली, आणि त्यानंतर इथली फर्स्ट आणि थर्ड टर्म 0. त्यानंतर काय करायचं इथली थर्ड टर्म 1 आणायची आणि त्यातल्या फर्स्ट आणि सेकंड 0 करायचे. समजतंय. ओके. फक्त आता इथे काय राहिलं आपल्याला एवढी टर्म 0 आणायची, आपल्याला एवढी टर्म 0 आणली की आपलं काम संपून जाईल. ही टर्म 0 आणायची असेल तर आपण R3 चा यूज करून इझिली 0 आणू शकतो. काय करायला लागेल चेंज कशामध्ये करायचं R1 मध्ये. मग काय करणार मी R1 ला लेफ्टला घेणार. ठीक आहे. R1 2 काय करणार R1 2 R1 मायनस काय करायला R1 मायनस 2R3
2 ने काय मल्टिप्लाय केलं कारण 1 आहे ना 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 2 - 2 0 करता येईल आपल्याला ठीक आहे आणि इथे मिरर ऑफ कॅल्क्युलेशन करून घेतो आधी इथं R1 काय आहे 1 0 2 मायनस 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 2 2 2 2 R3 काय 0 0 1 0 0 1 ओके काय 1 minus 2 into 0 0 that is 1 minus 0 is 1 0 minus 2 minus 2 and 2 minus 2 0 ठीक है सॉरी इथं 2 into 0 is 0 0 minus 0 0 म्हणजे आन्सर काय आहे 1 0 0 इथं काय लिहिणार आपण 1 0 0 हिज आपली लास्ट स्टेप असेल 1 0 0 सेकंड रो काय बघा 0 1 0 0 1 0 थर्ड रो 0 0 1 ठीक है A इनवर्स इज इक्वल टू सेम प्रोसेस आपण इथं पण करायला लागेल ठीक है R1 लिहून घेऊया पहिल्यांदा R1 काय 1 minus 2 0 minus 2 into काय R3 काय 0 minus 2 0 0 minus 2 0 which is equal to 1 minus 2 into 0 is 0 1 minus 0 1 minus 2 into minus minus plus 2 into 2 4 then minus 2 plus 4 that is plus 2 and the 2 into 0 that is 0 1 2 0 1 2 0 remaining minus 1 3 0 and 0 minus 2 0 आता आपण लेफ्ट साइड चेक करा लेफ्ट साइडला आयडेंटिटी मॅट्रिक्स आला बघा चेक करा 1 0 0 0 1 0 0 0 1 ज्या स्टेपला तुमचा लेफ्ट साइडला आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल त्यावेळेस जी काय आपली राईट साइड असेल तोच काय असेल आपला A इनवर्स म्हणजे काय असणार therefore A इनवर्स इज इक्वल टू आपला A इनवर्स येणार आता 1 2 0 minus 1 3 0